काल इंडिया आघाडीला पण विनंती करण्यात आली आहे भाजपकडून की तुम्ही बिनविरोध करा निवडणूक. तुमची काय अपेक्षा आहे? उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध व्हावी की उमेदवार दिलाच पाहिजे इंडिया? नाही नाही, नक्कीच त्यांनी जे पी नड्डा यांनी तशा प्रकारचं आवाहन सगळ्यांनाच केलं. खरं म्हणजे संवैधानिक पदावरच्या या निवडणुका राजकीय संघर्षातून ठिणग्या पडून होऊ नयेत या मताचे आम्ही पहिल्यापासून आहोत. आणि जर दोघांमध्ये सहमती आणि एकमत होत असेल आणि इंडिया ब्लॉकच्या सर्व सहकाऱ्यांनी ते मान्य केलं तर त्या निर्णयाबरोबर अर्थात शिवसेना उद्धव ठाकरेसुद्धा असतील. मग त्याच्यामध्ये काही दोमत नाही. आज देशामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. खरं म्हणजे राहुल गांधींनी जी एक मतचोरी विरुद्ध यात्रा काढलेली आहे तो अत्यंत महत्त्वाचा विषय. निवडणूक आयोगाविरुद्ध त्यांनी जो एल्गार पुकारलेला आहे त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध तो महत्त्वाचा विषय. आणि या दोन्ही महत्त्वाच्या मुद्द्यावरचं लक्ष, लोकांचं लक्ष हटू नये, मूळ विषयावरचं लक्ष हटू नये अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. निवडणूक आयोगाचे जे चीफ आहेत काल ज्ञानेश कुमार यांनी शपथपत्र मागितलंय राहुल गांधींकडून. ऍफिडेव्हिट द्या 7 दिवसात किंवा माफी मागा. त्याला मगरुरी म्हणतात, ॲरोगन्स. आणि हा ॲरोगन्स, ही मगरुरी निवडणूक आयोगाच्या प्रमुखपदी बसलेल्या, संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून अपेक्षित नाही. हा ॲरोगन्स भाजपच्या हस्तकांकडून अपेक्षित आहे. त्याप्रमाणे निवडणूक आयुक्त वागलेले आहेत. ॲफिडेव्हिट कोणाकडे मागतात? राहुल गांधीकडे. या देशाची 80 कोटी जनता ॲफिडेव्हिट द्यायला तयार आहे. मग अनुराग ठाकूर यांनी सुद्धा तोच आरोप केलेला आहे. ज्ञानेश कुमार निवडणूक आयुक्त हे ज्या पक्षासाठी वकिली करत आहेत त्याच पक्षाचे अनुराग ठाकूर व अन्य काही लोकांनी राहुल गांधीप्रमाणेच कुठल्या कुठल्या मतदारसंघात किती लाख मतं चोरी झाली, डुप्लिकेट मतं आली, हाच आरोप जर अनुराग ठाकूर यांनी केला असेल, केंद्रीय मंत्री जबाबदार, तर ह्या निवडणूक आयुक्तांची केंद्रीय मंत्र्याकडे ॲफिडेव्हिट मागण्याची हिंमत आहे का हे सांगावं ना. त्यांनी अनुराग ठाकूरचे आरोप पहा. वायनाडमध्ये काय झालं, रायबरेलीमध्ये काय झालं, इटावामध्ये काय झालं, कशा मतांच्या चोऱ्या आणि मतदार याद्यांमध्ये घोटाळे झाले, हे स्वतः एक केंद्राचा मंत्री कबूल करतो आहे. सगळ्यात आधी निवडणूक आयुक्तांनी केंद्रीय मंत्र्यांकडे अशा प्रकारचा ॲफिडेव्हिट किंवा प्रतिज्ञापत्र मागायला हवं. राहुल गांधींनी जे प्रश्न उपस्थित केले त्या एकाही प्रश्नाला आयुक्तांनी उत्तर दिलेलं नाही. सर, एका ठिकाणी तिजोरी जी आहे राज्याची ती खडखडाट चालली आहे, तर दुसऱ्या ठिकाणी एअर इंडियाची जी इमारती आहे ते राज्य सरकारने 1601 कोटी रुपयांमध्ये जी घेतली आणि हा निर्णय त्यांनी म्हणजे मोठ्या गाजावाजाने सांगितलं गेलं. तुम्ही काय म्हणणार? भीक लागली आहे सरकारला. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, अनेक योजना बंद पडत आहेत आणि महाराष्ट्राचे अनेक प्रमुख मंत्री लंडनला गेलेले आहेत. अनेक प्रमुख मंत्री आपण पाहू शकता. जे राज्य वाऱ्यावर सोडून अनेक प्रमुख मंत्र्यांनी लंडनवारी करावी हे आश्चर्यकारक